नमस्कार. कशा आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. यावेळी टाईम सांगितलं तर सकाळचे 7 वाजलेले आहेत. आजचा वार शनिवार आहे. तारीख आहे 25 जुलै आणि आज आहे आषाढी एकादश. तर सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर बघू शकता बाहेरचं वातावरण खूप छान झालेलं आहे आणि माझी सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली. पूर्ण घरचं झाडणं पुसणं साफसफाई सगळी झाली. आंघोळ करून आता आलेली आहे मी किचनमध्ये. आणखी देवपूजा झालेली नाही आहे आणि रात्रीच मी साबुदाणा भिजत घातलेला होता आणि रात्रभरात छान फुललेला आहे. म्हणजे सकाळी ना थोडंसं लवकर करायचं असतं म्हणून मी रात्रीची भिजत घातलेलं होतं. तर इकडे बघू शकता एकदम मस्त भिजलेलं आहे पांढरा शुभ्र साबुदाणा. तर साबुदाण्याची खीर खिचडी काही बनवा एकदम परफेक्ट भिजलेला आहे. तर चला अगोदर मी पाणी भरवून घेते आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करते. म्हणजे दोघांच्या हिशोबानं स्वयंपाक करायचा आहे आणि दोघांसाठी फराळ बनवायचा आहे. जसं वरीच्या तांदळाचा भात, आमटी आणि साबुदाण्याची खिचडी, खीर हे सगळं बनणार आहे उपवास थाळीमध्ये. तर चला आता सुरुवात करूया. तर इकडे यांच्यासाठी चहा वगैरे बनलेला आहे. तर तांबे वगैरे खूप जास्त झालेले होते आणि स्वच्छच आहेत, फक्त असंच ठेवलेलं होतं. तर सगळं मी रॅकला लावलेले आहेत आणि जे रिकाम्या बॉटल्या झालेल्या होत्या ते बाहेर नेऊन ठेवलेले आहे. म्हणजे जसं वेळ भेटलं तसं मी ते बॉटल्या भरून आणून ठेवते. आणि इकडे चहा बनलेला आहे माझ्यासाठी. म्हणजे आज उपवासाचा दिवस, तर चहा परत फराळ वगैरे हेच होणार आहे या सगळ्यांचं. आणि सगळ्यात आज खूपच बिझी असतील ना, कारण धावपळ असते आणि आज खूप ठिकाणी शाळेला सुट्टी पण दिलेलं आहे. म्हणजे इथं शाळेला सुट्टी नाही. आता आमच्या घरच्या मागे जी शाळा आहे ती प्रायव्हेट शाळा आहे, त्याला काही सुट्टी नाही आहे. पण जसं मी माझ्या बहिणींना फोन केलेला होता तर म्हणत होते सगळेजण आज घरीच आहे, ते सगळ्यांना सुट्टी दिलेली आहे. तर आज आषाढी एकादशी निमित्त सगळ्यांना शाळेला सुट्टी पण भेटलेली आहे, त्यामुळे घरी खूपच गोंधळ असणार आहे सगळ्यांच्या. तर बाहेरची कामं राहिलेली होती, तर चहा वगैरे घेतला आणि रांगोळी काढलेली आहे आणि एक छान असं गुलाबाचं फूल उगवलेलं आहे. इकडं बघू शकता खूप दिवसाच्या नंतर हे गुलाबाचं फूल उगवलं. अगोदर जे लागत होते ना एकदम रोग पडल्यासारखी छोटी छोटी लागत होती, पण छान असं मोठं फूल उगवलेलं आहे. तर अगोदर मी फूल तोडून घेतलं. बघू शकता किती सुंदर हे गुलाबाचं फूल उगवलेलं आहे. तर अगोदर फूल आणलं आणि अगोदर केस वगैरे झटकून घेते. वातावरण पण खूप छान झालेलं आहे, पण पाऊस येत नाही, अजिबात पाऊस नाही आहे. जशी अगोदर हवा होती ना तशीच हवा आता सुटलेली आहे. म्हणजे मध्ये 2 दिवस वातावरण ठीक होतं, पाऊस पण आलेला होता, पण आता परत तसंच झालेलं आहे. वातावरण खूपच भयानक, खूप भयानक हवा असते दिवसभर. तर इकडे आता जी ही पसारा किचनवरती झालेला आहे अगोदर उचलून खाली ठेवला आणि आता फराळाची तयारी करते. दोघांच्या हिशोबानं फराळ बनणार, दोघांच्या हिशोबानं स्वयंपाक बनणार. तर दोन्ही मला बनवायचं आहे. तर इकडं वरण भात भाकरी हे पण बनणार, साबुदाण्याची खिचडी आणि साबुदाण्याची खीर पण मी आज बनवणार आहे. आणि वरीच्या तांदळाचा भात आणि आमटी हे सगळं फराळीत बनवणार आहे मी. आणि शेंगदाण्याचे लाडू मी अगोदरच बनवून ठेवलेले आहेत. तर इकडं अगोदर मी शेंगदाणे घेतलेले, शेंगदाणे भाजून घेते. म्हणजे आमटीसाठी शेंगदाणे आणि हिरवी मिरची भाजून घ्यायची आहे मला. म्हणजे वेगळं मी काही टाकणार नाही, फक्त शेंगदाण्याचं वाटण आणि हिरवी मिरची टाकून ही आमटी बनवणार आहे उपवासाची. तर इकडे हिरवी मिरची घेतलेली आहे. डब्यातलं मीठ संपलेलं होतं, तर मीठ पण काढून घेते. म्हणजे किचनमध्ये एकच काम केल्यानं होत नाही, संघ खूप सारी कामं चलत असतात आपली, तेव्हाच आपली कामं वेळेत होतात. तर एक एक करत बसलं ना सगळं घर जिथल्या तिथं पसारा पडतो आणि एक एक काम आपलं व्यवस्थित होत नाही. तर इकडे मीठ काढून घेतलेलं आहे. अगोदर मी डब्बा जागी ठेवून देते. शेंगदाणे पण इकडे भाजत आहे, तिकडेही माझं लक्ष आहे, त्याला पण परतायचं आहे, खालीवरी करायचं आहे. म्हणजे शेंगदाणे व्यवस्थित भाजतील. म्हणजे जेव्हा एकटी जण माझ्यासारखी एकट्यात आई घरी असतात ना त्यावेळेत ना खूप धावपळ आपली होत असते, कारण सगळ्यांना बघायचं असतं. आणि ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत त्यांचं तरी मग सांगूच नका, खूपच गोंधळ होतो त्या ताईंचा. कारण सगळ्यांचं बघायचं असतं. लहान मुलाची वेगळी जिद्द असते की त्याला काहीतरी पाहिजे असतं, याला काहीतरी पाहिजे असतं, असं चालत असतं. तर इकडे शेंगदाणे छान भाजलेले आहेत आणि अगोदरचे थोडेसे शेंगदाणे मी भाजून ठेवलेले होते, ते पण मी थोडंसं गरम करून घेतलेलं आहे. आणि इकडे मिरच्या टाकलेले तुकडे करून, म्हणजे थोडंसं लवकरही भाजले जाते. यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे म्हणजे मिरची छान भाजले जाते. तर इकडे मिरच्या भाजलेल्या आहेत, मी काढून घेतलेला आहे. तवा अगोदर मी खाली उचलून ठेवते आणि इकडे ठेवलेलं आहे भात बनत आहे. तोपर्यंत मी इकडे वरीचे तांदूळ जे आहेत ना ते निवडून घेते. तसं तर हे तांदूळ स्वच्छच आहे, त्यामध्ये खडे वगैरे काही नाहीत. पॉकेटमध्ये जे तांदूळ येतात ना ते तांदूळ आहेत, त्यामुळे यामध्ये खडे वगैरे हे ते नाही. तर वरीच्या तांदळामध्ये ना एकदम या तांदळासारखेच खडे असतात, एकदम बारीक बारीक रेतीसारखे. पण हे अगोदरही मी याचा भात बनवलेला होता आणि पॉकेट खोलून मी डब्यात भरून ठेवलेलं होतं, त्यामुळे काही नाही यामध्ये. तर फक्त मी फटकून घेतलेला आहे आणि आता 2-3 पाणी स्वच्छ धुवून घेऊया. आणि स्टीलच्या पातेल्यामध्ये व्यवस्थित शिजणार नाही, कुकरमध्ये खूपच मऊ शिजणार आहे, म्हणून मी पातेल्यात शिजवून घेणार आहे. तर साबुदाणा तर एकदम परफेक्ट भिजलेला आहे. इकडे बघू शकता मी रात्रीचे भिजत घातलेलं होतं, रात्रभरात छान फुललेलं आहे. म्हणजे उद्या एकादश, तर आदल्या दिवशीच तयारी सगळी सुरू असते माझी. म्हणजे घरची साफसफाई,
परत साबुदाणा भिजत घालणं, ही थोडीफार तयारी कामाचा नियोजन मी करून ठेवते. म्हणजे सणावारा दिवशी रेग्युलर तर कामं असतात, एक्स्ट्रा खूप सारे होऊन जातात. मग थोडीशी तयारी अगोदरच करून ठेवली ना आपली कामं सोपी होतात. जेव्हा एकटीवरती सगळं काम येतं ना त्यावेळी थोडीफार तयारी करून ठेवायची अशा पद्धतीनं, म्हणजे एकटीला जास्त कामाचा लोड येत नाही. तिकडे पाणी भरून ठेवलेलं आहे आणि जेही स्वयंपाक बनणार अनसूट पाण्याचा बनणार आहे, म्हणजे फराळ, म्हणजे देवाला नैवेद्य पण आणि सगळ्यांचा फराळ पण होणार आहे. तर इकडं अगोदर मी बोर चालू केला, हंडा भरून घेतला आणि बोर चालूच आहे, वरच्या टाक्या आणखीन भरलेल्या नाही आहेत. तोपर्यंत मी बोरच्या पाण्याने शेवयाचे तांदूळ स्वच्छ धुवून घेतले, 2-3 पाण्यानं तांदळाच्या डबल पाणी टाकलं आणि चवीपुरतं इकडं उपवासाचं मीठ टाकलेलं आहे आणि भात बनत ठेवलेला आहे. जोपर्यंत भात बनत आहे तोपर्यंत आमटीची तयारी इकडं करून घेते. तर इकडं शेंगदाणे मी भाजून घेतले आणि मिरच्या पण भाजलेले आहेत, हे पण छान थंड झालेलं आहे. मिक्सर वगैरे सगळं काढून घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यात घेतला. अगोदर तर शेंगदाणे मी बारीक वाटून घेतलेले आहेत, म्हणजे आता साबुदाण्याची खिचडी बनणार त्यामध्ये शेंगदाण्याचं वाटण टाकायचं आहे. तर शेंगदाणे वाटून अगोदर मी साईडला काढून ठेवलेलं आहे वाटण, आणि थोडंसं वाटण मी मिक्सरच्या भांड्यातच ठेवलेलं होतं. यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि एक अद्रकचा तुकडा टाकलेला आहे. बाकीचं दुसरं काहीच टाकलेलं नाही आणि यामध्ये मी ताक टाकलेलं आहे. म्हणजे दही पण नाही आहे, आता दूध येत नाही आजकाल, त्यामुळे पॉकेट आणलेलं होतं त्याचंच मी ताक बनवून ठेवलेलं होतं. तर ताक टाकलेलं आहे आणि इकडे ही चटणी एकदम छान बारीक मी मिक्सरला करून घेतलेली आहे. आणि आता लागेल तितकं पाणी टाकायचं, म्हणजे चटणीला थोडीशी पातळच ठेवायची आहे, जशी म्हणजे नंतर ही छान आळून येते. त्यामुळे अगोदरच यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. चटणी इकडं मस्त बनलेली आहे, पण याला तडका द्यायचा बाकी राहिलेला आहे. तिकडे आता भात बनलेलंच आहे, तर इकडच्या बनवण्यासाठी मी आमटी बनवून घेते, म्हणजे तडका देते. आणि इकडं वरेच्या नाळाचा भात पण बनतच आहे. तर संग ही कामं होत आहेत माझी किचनची, म्हणजे स्वयंपाक पण फराळ पण सगळंच मला पॅक करून द्यायचं असतं. त्यामुळे 9 वाजेपर्यंत मला पूर्ण स्वयंपाक करायचा आहे, फराळ पण आणि स्वयंपाक पण, आणि याचा हात त्याला आणि त्याचा हात त्याला लागू द्यायचा नाही, कारण उपवासाचंही सगळं बनत आहे. म्हणून मी सगळं करून साईडला ठेवून देत आहे. तर इकडं एक वेळा मी जे वरेचे तांदूळ शिजत ठेवले ते एक वेळा मी चमचा फिरवून घेतलेला आहे. आणि बटाटे काल आणलेले होते. तुम्ही म्हणता ना बटाटे फ्रीजमध्ये ठेवू नको ताई, तर तुमचं बरोबर आहे. म्हणून मी स्टँडचं जे कप्पा आहे ना ते मी रिकामा करून घेतलेला आहे. यामध्ये मी बटाटे ठेवलेले आहेत आणि 2 बटाटे मी घेतलेले आहेत आता खिचडी बनवण्यासाठी. एकदम छोटे छोटे बटाटे, त्यामुळे 2 घेतलेले आहेत. आणि इकडं वरेच्या तांदळाचा भात बनलेला आहे, वरण पण बनलेलं आहे आणि जे रोजचा भात आहे आपला ते पण बनलेलं आहे तांदळाचा. वरण भात बनलं, वरेच्या तांदळाचा भात बनलेला आहे. आता इकडे बटाटे मी साल काढून चिरून घेते, म्हणजे पटकन मी खिचडी पण बनवते आणि साबुदाण्याची खीर पण मला बनवायची आहे. आणि चिप्स वगैरे सगळे वरती ठेवलेले आहेत, नाहीतर चिप्स पण तळायचे होते, पण आता वरती ठेवलेले आहेत. त्यामुळे मला असू दे, मला आता ते स्टँड आणणं, लावणं आणि ते चिप्स काढणं, तळणं खूप तामझाम आहे. आणि सगळं मला पॅक करून तर द्यायचं आहे, घरी कोणी खाणार नाही आहे, तर पॅक करून काय काय देणार, म्हणून म्हटलं असू दे, म्हटलं आज नाही बनवणार. कारण शेंगदाण्याचे लाडू पण बनलेले आहेत, खूप सारं बनलेलं आहे उपवास थाळीमध्ये. तर चिप्स आज आता नाही बनवणार, मी रात्री बनवणार आहे. तिकडे बटाट्यावरची अगोदर मी साल काढून घेतले आणि छोटे छोटे मी चिरून घेतलेले आहे इकडं. आणि बटाटे पाण्यात टाकून ठेवूया, म्हणजे कलर चेंज होणार नाही आहे, नाहीतर असे ठेवलं काळे पडायला लागतात. हे तिकडे एका डब्यामध्ये पाणी टाकून मी ठेवलेलं आहे आणि संग हे सगळं चॉपर वगैरे जागेवर ठेवून दिलेलं आहे, म्हणजे किचनमध्ये जास्त पसारा होणार नाही. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आजच येत आहे, आषाढी एकादशीचा. तर व्हिडिओ आवडत असले तर लाईक जरूर करा, तुम्ही आजकाल लाईक करत नाही आहे. तर इकडं बटाटे मी चिरून ठेवलेले आहेत. आता कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि मसाले डब्यामधले मी जिरे घेतलेले नाहीत, हे जे जिरे काढून ठेवले ते पॉकेटमधले तेच मी अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे. आणि इकडं थोडासा मी कढीपत्ता टाकला, कोथिंबीर, टोमॅटो सगळं ठेवलेलं आहे. आणि इकडं खात पण असतात, पण तुम्ही म्हणता ना ताई टोमॅटो कोण खातं एकादशीच्या उपवासाला, कोथिंबीर वगैरे खायचं नसतं, तर मी तेव्हापासून मी काहीच टाकत नाही, फक्त कढीपत्ता टाकलेला आहे, जिरं टाकलेलं आहे आणि इकडं मस्त अशी आमटी फोडणी दिलेली आहे. तर आमटीला एक उकळीचा वेट करूया, तोपर्यंत मी साबुदाण्याची खीर बनवून घेते. पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे, पाण्याला उकळी येते तोपर्यंत मी साबुदाणा काढून घेतला. साबुदाण्याची खीर बनवण्याची वेगवेगळी पद्धत आहे, म्हणजे मिक्सरला फिरवून पण, म्हणजे याचं पीठ करूनही आपण खीर बनवू शकता, तशी पण खीर छान बनते. पण मी असंच अख्खा साबुदाण्याची खीर बनवते. आणि संग मी इकडं हिरवी मिरची चिरून घेतली खिचडीसाठी, म्हणजे बटाटा तरी चिरला पण मिरची चिरलेली नव्हती.
तर इकडं तोपर्यंत पाण्याला उकळी आलेली आहे. तर यामध्ये मी साबुदाणा टाकलेला आहे फक्त अर्धी वाटी, आणि इकडे एक सलग चमचा फिरवत मी शिजवून घेतलेला आहे. आणि बघू शकता आमटीला पण एक उकळी आलेली आहे. तर आता आमटीचं उतरावून ठेवूया, आणि इकडे साबुदाणा पण शिजलेलाच आहे आता. तर या प्रोसेसमध्ये यामध्ये आपल्याला दूध किंवा ड्रायफ्रूट जेही आवडीप्रमाणे आपण खाता ते टाकू शकता, पण दूध तर नाही आहे, त्यामुळे बिना दुधाचीच खीर बनत आहे. यामध्ये मी थोडेसे बदाम टाकणार आहे आणि मस्त अशी खीर बनवून तयार होईल, कारण आता दूध तर नाही त्यामुळे काही ऑप्शन नाही आहे माझ्याकडे. आता दिनेशला पाठवून दिलं असतं दूध आणण्यासाठी, पण तो पण आणखीन उठलेला नाही आहे, आज निवांत झोपलेला आहे, मी पण उठवलेलं नाही आहे. तर असू दे म्हटलं, थोडंसं लवकरच मी इकडे लागलेले आहे. दिनेश थोडासा उठायला आज लेट केलेला आहे, त्यामुळे बटाट्याचे चिप्स पण वरती ठेवलेले होते. दिनेश लवकर उठला असता तर ते पण काढून दिलं असता आणि इकडे दूध पण घेऊन आला असता, पण दिनेश आणखीन उठलेला नाही आहे, त्यामुळे असू दे म्हटलं जे आहे ते बनवूया. तर इकडं कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे. खीर तर इकडे बनतच आहे, तोपर्यंत इकडे कढईमध्ये मी तेल घेतलेले. तेल छान तापल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे, हिरवी मिरची, कढीपत्ता टाकलेला आहे. आता टाकूया बटाटे, आणि बटाटे छान सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत फोडणीमध्ये, आणि नंतर यामध्ये साबुदाणा टाकायचा आहे. आणि इकडे खीर पण बनलेलीच आहे. आता यामध्ये टाकूया बदाम. तर बदामाचे इकडे छोटे छोटे मी तुकडे करून घेतलेले आहेत, आणि हे बदामाचे तुकडे मी खिरीमध्ये टाकले, आणि मस्त अशी खीर बनलेली आहे. यामध्ये पण मी चुटकी जितकं येईल तितकं मीठ टाकलेलं आहे उपवासाचं, म्हणजे टेस्ट छान येतो खिरीला. आणि इकडे बटाटे पण छान मऊ झालेले आहेत, बघू शकता इकडं छान असं सॉफ्ट झालेले आहेत फोडणीमध्ये हे. आता यामध्ये टाकूया साबुदाणा. तर साबुदाण्यामध्ये उपवासाचं मीठ टाकले चवीपुरतं, आणि 4 ते 5 चमचे शेंगदाण्याचं वाटण, म्हणजे अर्धी वाटी मी शेंगदाण्याचं वाटण टाकलेलं आहे. छान मिक्स करून घेतलं, आणि हा साबुदाणा मी इकडे फोडणीमध्ये टाकलेला आहे. छान परतून घेऊया. एकदम मस्त खिचडी बनवून तयार होते. म्हणजे काही म्हणते असतात की साबुदाण्याची खिचडी चिकट होते, एकमेकांना चिटकून बसतं, पण तसं काही होणार नाही. शेंगदाण्याचं वाटण थोडंसं जास्त टाकायचं आहे, फोडणीमध्ये टाकून छान परतून झाकून ठेवलेलं आहे. आणि ही कढई आहे ॲल्युमिनियम, म्हणजे अजिबात चिटकणार नाही आहे किंवा करपण्याचं कसलं टेन्शन आहे. तर 1-2 वेळा मी परतून घेतलेला आहे आणि परत झाकून ठेवलेलं आहे. खीर बनलेली आहे, साबुदाण्याची खिचडी बनलेली आहे, वरईच्या तांदळाचा भात आणि आमटी बनलेली आहे. उपवासाचं पूर्ण बनलेलं आहे स्वयंपाक, आणि वरण भात पण बनवलं. फक्त मला भाकरी बनवायची, पण त्या अगोदर मी देवपूजा करून घेते, आणि अगोदर मी देवाला नैवेद्य दाखवते, त्यानंतर मी भाकरी बनवते आणि मग टिफिन भरणार आहे. तसं तर टाईम जास्त झालेलं नाही, 8:30 वाजलेत. अगदी अर्धा तासामध्ये मी पूर्ण स्वयंपाक बनवून घेतलेला आहे. आता देवपूजा करून घेऊया. तर देव सगळे उचलून मी ताटलीमध्ये घेतलेले आहे. देवांना स्नान घालूया. तर आज बघू शकता निवांत खाली बसून मी देवपूजा करत आहे. नाही तर दररोज मी किचनवरतीच थांबून देवपूजा करत असते, कारण सगळीकडे पाणीच असतं नाही तर त्यामुळे. तर मला आज निवांत खाली बसून देवांना स्नान घालूया. तर देवांना स्नान घातलेलं आहे, आणि ही जी फुलं आहेत, पाणी आहे, ते सगळं भीतीच्या कडेला वतून येणार आहे, कारण यामध्ये खूप सारं केमिकल वगैरे असतं, त्यामुळे झाडाला टाकणार नाही आहे. आणि ते विठ्ठल रुक्मिणींना स्नान घातलेलं आहे, महादेवाची पिंडी, नंदी भगवान सगळ्यांना स्नान घातलं. हळदी कुंकाचा टिळा लावून घेतलेला आहे, आणि आज बुक्क्याचा मान असतो, आज बुक्का लावून घेतात सगळेजण. विठ्ठल रुक्मिणीला बुक्का वाहतात, पण बुक्का पण वरती ठेवलेला आहे, कारण ते दररोज लागत नाही म्हणून खाली ठेवलेलं नाही आहे. म्हणून मी म्हटलं आज गंधच लावूया. इथं अष्टगंध मी घेतलेला आहे, आणि इथे विठ्ठल रुक्मिणीनं अष्टगंध लावलेलं आहे, मोत्याचं हार घातलेला आहे. आणि इकडे सगळ्या देवांना हळदी कुंकू चंदन वाहिलं. फुलं वाहिलेले आहेत, गुलाबाचं फुल मी विठ्ठल रुक्मिणीला वाहिलं, तुळस वाहिलेली आहे, आणि दीपपूजिकेला घंटे वाजून देवाचे मनोभावे दर्शन करून घेतलेले आहेत. तर हीच आहे आजची देवपूजा. देवपूजा झाल्यानंतर मन प्रसन्न वाटतं आणि खूप छान वाटतं. तुळशीपूजन, उंबरापूजन करून आलेले आहे. बाहेर खूप जोरदार हवा आहे, त्यामुळे बाहेर ना व्हिडिओ काही बनत नाही आजकाल, कारण जसं मी कॅमेरा लावते तसं ते पडत आहे, त्यामुळे. तर आता देवाला अगोदर नैवेद्य दाखवते. तर इकडं मस्त अशी उपवास थाळी बनवून तयार झालेली आहे. साबुदाण्याची खिचडी, वरईच्या तांदळाचा भात, आमटी, आणि इकडं साबुदाण्याची खीर बनलेली आहे गोडामध्ये, आणि शेंगदाण्याचे लाडू मी अगोदरच बनवून ठेवलेले आहेत. तर हीच आहे आजची उपवास थाळी, नैवेद्य थाळी. तर अगोदर मी देवाला नैवेद्य दाखवत आहे. नैवेद्य दाखवून झालं, भाकरी केल्या, टिफिन भरून दिलं यांना, आणि कपडे मी संग मशीनला लावलेले होते, आज हातानं धुलेले नाहीत. कपडे पण धुवून झालेले, तर अगोदर कपडे उन्हाला टाकते. आणि तसं तर ऊन आज नाही आहे, खूप कमी ऊन आहे, हवा जास्त. यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय बाय, टेक केअर सर्वांना. श्री स्वामी समर्थ. परत एकदा आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. बाय बाय.